साहेब, तालुक्यात पुतळ्याचा वाद दिसून येतोय, कशा पद्धतीने तुम्ही तुमची बाजू मांडता? नाही, आमची बाजू पहिल्यापासून आम्ही काय आत्ता केलं नाही, सुरुवात आम्ही केलेली आहे. ते आमच्या वडिलांचं निधन झालं तर आमचा पुतण्या मार्केट कमिटी चेअरमन झाला. आता जनरली बघतो आपण, आता सोलापूर मार्केट कमिटी असू द्या, बाबुराणा असू द्या, शिवधराणा असू द्या, ब्रह्मदेवदादा माने असू द्या, त्यांचं योगदान होतं ते मार्केट कमिटी स्थापन करायला, पुढं मोठं करायला. तसं मेत्री साहेबांचं योगदान आहे म्हणून त्यांनी ठराव केला सगळ्या डायरेक्टरनी म्हणून, किंवा इथं एक साहेबांचं स्मारक व्हावं, पुतळा व्हावं म्हणून. त्याप्रमाणे ते हे केलं. पण नंतर ते काही परमिशन त्याला वेळ लागला त्याला, त्यामुळे म्हटलं आम्ही बेकायदेशीर कशा करायचं, सर्व परमिशन घेतल्यावरच करू म्हणून आम्ही ते थांबवलं. नंतर आम्हाला करता आलं असतं, ते मूर्ती बसवता आली असते, आम्ही तसं केलं नाही. नंतर इलेक्शन झालं, त्यांची सत्ता आली. पण त्यांचं एक काय आहे, मैत्री द्वेष आहे, द्वेष भावनेतनं ते करू लागले, बाकी काय झालं प्रकार काय झाला? प्रकार काय नाही. प्रकार आम्ही हे केलं होतं, चबुतरा बांधलं, सत्ता आली त्यांची, 3 वर्ष ते गप बसले. आता ते परवा नगरपालिकेचे इलेक्शन झाले, ते मार्केट कमिटी चेअरमन उभारला, त्यांनी पडला ते आमच्या विरोध. मग व्हाईस चेअरमन आमच्या मुलाच्या विरोध जिल्हा परिषद उभारला, त्यांनी पडला. तिथल्या एक डायरेक्टरची मुलगी त्यांच्या आपल्या पाटीलच्या याच्या विरोध उभारली, तिथं पडली. मग ते त्यांना ते जिवारी लागलं. ते आम्ही एवढं मार्केट कमिटीमध्ये आमची सत्ता होती, आम्ही एवढं आमदार होतो, एवढं सत्ता आमच्या देशात आहे, राज्यात आहे, आम्हाला पाडले ह्यानी. ते द्वेष मनात धरून आणि हे केलेलं आहे त्यांनी, बाकी काय. गणेश मूर्ती संदर्भामध्ये जो झाला नाही, गणेश मूर्तीचं आमचं कोणाशी विरोध होतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं, बाजूला जागा आहे, तिथं बांधू, तुम्हाला जेवढं पाहिजे वर्गणी आम्ही आमच्या लोकांकडनं दिलो, आम्ही पण देऊ म्हणलं. गणेश मूर्तीला कोण विरोध करणार आहे? गणेश मूर्तीला कोणीच विरोध करणार नाही. आम्ही आमच्या घरात स्थापन केले, त्याच्यापेक्षा चांगलं गणेश चला तुम्हाला घरी दाखवतो आम्ही तिथं, असं कोणी विरोध करत नाही. पण त्यांना ते देशभावनातनं मुद्दाम केले त्यांनी. म्हणजे ते गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी काय काय, म्हणजे काय झालं, परवा घटना काय घडली, किती लोक आले? नाही, काय झालं माहिती आहे का, तुम्हाला थोडक्यात सांगतो. तिथं ते चबुतरा त्याच्यावर तिथं बांधकाम करत होते त्यांनी. मग आमच्या लोकांनी अडवलं. मग तिथं तक्रारी केल्यावर पोलीस आले, सगळे तहसीलदार आले, सगळं बघितले. तिथं त्यावेळी काय गणेश मूर्ती स्थापन केली नव्हती त्यांनी. मग तिथं DDRने सगळ्यांनी सांगितलं, बा इथं तू परमिशन घेतल्याशिवाय काही करू नका. SP सांगितलं, SP फोन करून सांगितलं PIला चिल्लावरला, परमिशन नसल्याशिवाय कोणालाही काही करू देऊ नका. मग सांगितले तुम्ही सगळे जावा इथं एक वीट पण आम्ही चढू देणार नाही. आम्ही पोलिसांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गेलो. मग त्यादिवशी रात्री 2:30 वाजता आणून त्यांनी एक टेबल ठेवून गणपती मूर्ती बसवली त्याच्यावर. मग कळल्यावर आम्हाला मग दुसऱ्या दिवशी हे आमच्या लोकांनी आंदोलन केलं. आंदोलन केलं परत तिथं सगळे आले, DYSP आले, तहसीलदार आले, PI आले, DDRचे लोक आले, AR आले. DDRने स्पष्ट निर्देश दिले की बा इथं ह्याच्या पुढं इथं काही करायचं नाही म्हणून. त्यांनी मार्केट कमिटीचे 2 माणसं आणि 2 पोलीस ठेवले तिथं. कोणी तिथं करत नाही म्हणून एवढं सगळं केलं, लेखी दिलेत आम्हाला म्हणून आम्ही का बसलो. 2 दिवसांनी लगेच आणि आमदार गेले, त्यांच्या भावाला घेऊन, त्यांचे 500-600 लोक घेऊन गेले, हे केले. आम्हाला पण करता आलं असतं ते. त्यांनी 500-600 आणलं असतं तर आम्ही 25,000 आणलं असतं. तिथं येऊ पण दिलं नसतं विचार केला तर. म्हणलं जाऊ दे, म्हणलं कशाला आपण संघर्ष करायचं. आणि विशेष म्हणजे अजब वाटतं, मला आश्चर्य वाटतं, जे कायदा व सुव्यवस्था ज्यांनी राखायला पाहिजे, कायदेशीर होतं की नाही बघायला पाहिजे, हे मुख्य डिपार्टमेंट पोलिसांचं काम आहे. आम्ही SPला बोललो, SP म्हणते मी खाली सूचना दिलो, DYSP म्हणते नाही साहेब काय होणार नाही, PI मध्ये एक वीट चढ देणार नाही, कलेक्टर सांगते तिथं काय होणार, कलेक्टरने तहसीलदारला पाठवलं, DYSPला पाठवलं. मग सगळं एवढा अधिकार आम्ही विश्वास नाही ठेवायचा का? तरी त्यांच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं आणि मूर्ती प्रतिष्ठापना केली. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं म्हणणं आहे. दादागिरी सुरू आहे अक्कलकोट तालुक्यात, दादागिरी सुरू आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये. दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे, बेबंदीशाही चालू आहे. दुसरं दादागिरी नाही, हुकुमशाही चालू आहे. भाजपची, आमदाराची व त्यांच्या सहकार्याची. राज्यात तुमचे मित्रपक्ष आहे, सत्तेत आहात तुम्ही एकत्रित, तेव्हा तेच पोटदुखी होऊ लागलं ना. मित्रपक्ष वाढू लागलं ना महाराष्ट्रामध्ये, अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. अस्वस्थ आहेत ते लोक. अरे कशाला अस्वस्थ असता? उद्या युती होईल न होईल ठीक आहे, पण 3.5 वर्ष तर अजून आहे ना युती. 3.5 वर्ष तर नीट वागा. ते 3.5 वर्षानंतर जे घडणार ते घडणार, त्यावेळी अस्वस्थ व्हा. आता कशाला अस्वस्थ होता? ही हुकुमशाही मोडीत कसं काढणार तुम्ही, काय नियोजन केलं? हे बघा, हुकुमशाही मोडीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले. इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही. हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं, त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही.
हे कुठले आहे ते? सचिन दादा तर म्हणतात मेत्रे साहेब माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. मेत्रे बोलत नाही, कृती करतायत त्यांनी, हे तर फरक आहे ना. बोलत नाही बरोबर आहे, बोलत नाही त्यांनी, लय गोड बोलते, लय चांगलं बोलते, मिठी छुरी आहे ते, असं आहे. पंचप्पा कल्याण शेट्टी वगैरे तुमच्या तालमीत हो का, पंचप्पा कल्याणसाठी आमच्याकडे होते, सचिन पण आमच्याकडेच होते. आता नंतर त्यांनी उभारल्यावर विरोध केले ना, 5 वेळा माझेच प्रचार केले त्यांनी, दोघं वडील केले, त्यांनी केले, ते आहे ना, आम्ही कबूल करतोच की त्यांनी आमच्याकडे होते, आमचा प्रचार केले, आम्हाला सहकार्य केले म्हणून आम्ही कुठं नाही म्हणतो. तुमच्या तालमीत तयार होऊन तुमचाच विरोध एवढा काय? तसं नाही. कसं असतं माहिती आहे का, आता वरच्या लेवलला कसं वाटतं, राहुल गांधीच वाटतं, राहुल गांधीला का त्रास करतात, एकमेव माणूस आहे उद्या काहीतरी सत्ता पलटी करणार, तसं एकमेव राहू द्या, हात लावू नका, राहुल गांधी आहे ते सांगतो आम्ही, ते का आम्ही काय काँग्रेस स्वतः शिवसेनेमध्ये आहे ना, तसं अस्वस्थ आहेत ते. म्हणजे राहुल साहेब, गांधी राहुल गांधीचं तुम्ही कुठेतरी गुणगान गाताय असं म्हणावं लागेल. राहुल गांधींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं म्हणजे अजूनही राहुल काँग्रेसमध्ये- गांधीचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं जोपर्यंत आम्ही शिवसेनेत आलो नव्हतो तेव्हा. आता शिवसेनेत आल्यानंतर एकनाथ शिंदेचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. उगीच तुम्ही काहीतरी बोलू नका तुमच्या डोक्यातलं, स्पष्ट आहे मी. नाही, आपलं मूळ म्हणजे मूळ आपलं- आपलं तुमचं एवढं द्वेष का? तुम्ही राहुल गांधी उदाहरण दिलं ठीक आहे, परंतु तुमच्या तालमीत तयार झालेले नेते तुमचा का द्वेष करतात, काय एवढे म्हणजे मनात राग आहे किंवा? आता त्यांनी द्वेष काय करतात ते करते, ते त्याच्या मनात काय द्वेष आहे ते का मी त्याचं मन का पडू शकत नाही. तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल, एवढं द्वेष का म्हणून, बरोबर आहे की नाही? त्यांना विचारलं पाहिजे एवढं द्वेष का करतो बा. मित्र तर तुमचं द्वेष करत नाही. उलट त्यांनी जेव्हा तुम्ही निवडून आला सुरुवातीला त्यांनी मैत्रिणी स्टेटमेंट दिलं होतं, मला बरं वाटलं, माझ्या घरातलाच माणूस आमदार झाल्यासारखं वाटतं म्हणून मी स्टेटमेंट दिलं होतं. मी 19मध्ये त्यांनी निवडून आल्यानंतर. पण त्यांनी का घाबरते कोणाच टाकत, मला एवढं का अस्वस्थ होतं माझ्या, मला पण ते कळेना झाले. जरा तुम्ही पत्रकार लोक जरा विचारून सांगितलं तर बरं होईल मला. ओके सर.